अनेक स्वप्न पडतात, काही विसरून जातो, काही हसून टाकतो, पण काही स्वप्न अशी असतात जी आपलं आयुष्य बदलून टाकतात. आदरणीय शिक्षक वृंद, मान्यवर परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी राजदीप संभाजी मोहिते इयत्ता 10वी अ मधून आज बोलतोय एका अशा विषयावर जो प्रत्येक जिवंत मनात कुठे ना कुठे जिवंत असतो. स्वप्न पहा आणि ती सत्यात उतरवा, हे वाक्य फक्त. नमस्कार, मी शरवण कांबळे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय मांडत आहे, वृक्षतोड विनाशाकडे वाटचाल. मित्रहो, मी तुम्हाला सर्वप्रथम लाकूड तोडाची गोष्ट सांगू इच्छितो. तुम्हाला ती माहीतच असणार, पण मी आज ती तुम्हाला थोड्या वेगळ्या विचाराने सांगणार आहे. एक होता लाकूड तोड्या. तो नेहमीप्रमाणे जंगलात गेला आणि एका मस्त पानानं भरलेल्या आणि फांदीनं भरलेल्या झाडावर घाव घालायला सुरू केला. तोपर्यंत त्या झाडातून एक आवाज आला, थांब, मला आत्ताच कापू नकोस, मला पाने लागू दे, मला फुले लागू दे, माझ्या फुलातील मध इथले पक्षी पिऊ दे, माझी फळे तुझी मुलं खाऊ दे आणि मग तू मला काप. मग वृक्षतोडा म्हणतात, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पन्हाळ भूमी आणि या पन्हाळ भूमीमध्ये वसलेली ही संजीवनीची विद्यार्थिनी सविशेष अधिक चौरे 10वी अ मधून. मित्रांनो, आज मी एक अशा विषयावर बोलणार आहे जी केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाही, तर आपल्या देशाच्या भविष्याशी, विशेषतः ग्रामीण भारताच्या प्रगतीशी निगडीत आहे. ग्रामीण भागाच्या प्रगतीशी निगडीत आहे. डिजिटल इंडिया, ग्रामीण भागांमधील बदल. खरोखर भारत हा खऱ्या अर्थाने ग्रामीण देश आहे. आपल्या देशाच्या 65. नमस्कार सर्व मान्यवर शिक्षक वृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी रुद्रोंकार कुलकर्णी इयत्ता 10वी ब मध्ये शिकतो. आज मी आपल्यासमोर मराठी अभिजात भाषेचा दर्जा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मान. सुप्रभात, सर्वांना सुप्रभात. सिंधू उसळली जणू क्रांतीची ज्वाला, भारतीय सैन्याच्या शौर्याचा बोलबाला, दाटला अंधार तरी हृदयात धगधगती आग, ऑपरेशन सिंदूर शौर्याचा ज्वलंत राग. माझ्या आदरणीय गुरुजनांनो, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्ती आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सिंदूर हा शब्द ऐकताच आपल्या मनात भारतीय नारीच्या सौभाग्याचे प्रतीक येते. पण जेव्हा यावर आघात होतो तेव्हा त्याला कठोर प्रत्युत्तर नका ठेवू त्यांना फक्त मनात, स्वप्न पहा उंच गगनात, नका ठेवू त्यांना फक्त मनात, त्यासाठी झटत राहा, दिवस रात्र पेटत राहा, त्यासाठी झटत राहा, दिवस रात्र पेटत राहा. वाट अडथळ्यांनी भरलेली तरी चालत राहा ना थांबलेली. जितकं असेल तर शक्य आहे, हर एक शिखर तुमचंच आहे. पंख नसतील तरी उडू शकतो, स्वतःवर विश्वास ठेवू शकतो. संगम 10वी अ मधून आज स्वप्न पहा आणि ती सत्यात उतरा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे गरुडासारखं आकाशात उंच भरारी घेणं, सिंहासारखं लांब झेप घेणं आणि यशस्वी होण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावणं, यशाने सूर्यासारखं सर्वत्र प्रकाश टाकणं. स्वप्न हा शब्द जरी 2 अक्षरी असला तरी तो अर्थाने आणि भावनेने फार खोल आहे. स्वप्न माणसाच्या मनाचा आरसा आहे. ते ध्येय, भावना, प्रेरणा आणि भीतीचं प्रतीक असतं. गावातल्या आभाळावर वायफायचं झाकण भारतातील लोकांनी घेतलं आहे डिजिटल इंडियाचं वचन. नांगराच्या हातात मोबाईलचा प्रकाश, गावातले लोक चालले आहेत नव्या वाटेच्या आत. नमस्कार मित्रांनो, मी कर्तव्य खंडू जाधव आज तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधायला आलो आहे. या विषयाचं नाव आहे डिजिटल इंडिया, ग्रामीण भागावर प्रभाव. डिजिटल इंडिया हा उपक्रम 2015 मध्ये सुरू केला गेला होता.